विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज बॉटनी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉटनीची बीएससी फर्स्ट सेमिस्टर बीएससी फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टर आता जो पेपरचा टायटल आहे दॅट इज डायव्हर्सिटी ऑफ क्रिप्टोग्राम्स. 13 तारखेला हा पेपर आहे. तर त्यावर आधारित हे एमसीक्यूज आहेत. बाकीच्या विषयाचे जे असतील समजा झोलॉजी किंवा बीए बीकॉम एमकॉम जे जे विषयाचे पेपर असतील विषय असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या टीचर लोकांना विनंती करा की आम्हाला क्वेश्चन बँक उपलब्ध करून द्या. चला तर मग सुरू करूया. बॉटनीच्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टर पेपरचं टायटल आहे डायव्हर्सिटी ऑफ क्रिप्टोग्राम्स. तर यावर आधारित असलेले एमसीक्यूज. तर पहिला जो चॅप्टर आहे तो व्हायरसेस. ज्याला आपण असेल्युलर म्हणू त्यामुळेच येतं एमसीक्यू मध्ये. पहिला एमसीक्यू आहे बघा, व्हायरसेस आर असेल्युलर. कारण व्हायरसेस मध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन इज अब्सेंट. त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतो, सायटोप्लाझम सुद्धा नसतं. त्याच्यामुळे व्हायरसेसला असेल्युलर म्हणायचं. त्यांचं न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट इन व्हायरसेस इज. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए किंवा डीएनए. रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. मग व्हायरसेस मध्ये या ठिकाणी दिलेले ओनली आरएनए, ओनली डीएनए, आयदर डीएनए और आरएनए म्हणजे दोन्ही पैकी एक, दोन्हीही नाही. एक तर डीएनए असेल किंवा आरएनए असेल. प्लांट व्हायरस आहे, ॲनिमल व्हायरस आहे, बॅक्टेरियल व्हायरसेस या सगळ्यामध्ये कमीत कमी एक न्यूक्लिक ऍसिड, एक तर डीएनए असेल किंवा आरएनए असेल. व्हायरसेस आर ऑब्लिगेट पॅरासाइट, सिम्बायोटिक आणि पॅरासाइटिक. तर व्हायरसेस हे ऑब्लिगेट पॅरासाइटिक, कारण व्हायरसेसला जगण्यासाठी लिव्हिंग होस्टची गरज असते. त्याच्यामुळं त्यांना म्हणायचं ऑब्लिगेट पॅरासाइट. व्हायरसेस कन्सिस्ट ऑफ कशा कशाचं बनलेलं असतं व्हायरस? कॅप्सिड अँड न्यूक्लिक ऍसिडनं बनलेलं असतं. लक्षात घ्या, व्हायरसेस कन्सिस्ट ऑफ कॅप्सिड अँड न्यूक्लिक ऍसिड. आता हे कॅप्सिड अँड न्यूक्लिक ऍसिड कसे आहेत या बघा या ठिकाणी. हे पूर्ण जेवढं काय आहे स्ट्रक्चर हे याला म्हणायचं कॅप्सिड, पूर्ण स्ट्रक्चरला ह्या. आणि ह्या कॅप्सिड मधला एक एक हे हा जो पार्ट दिसत आहे त्याला म्हणायचं कॅप्सोमर. ठीक आहे. त्याच्यामुळं व्हायरसेस कन्सिस्ट ऑफ कॅप्सिड अँड न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिड कसं? हे आरएनए, रायबो न्यूक्लिक ऍसिड. बघा एकच न्यूक्लिक ऍसिड आहे, आरएनएच आहे. पुढचा एमसीक्यू बघा, बॅक्टेरियोफाज इन्फेक्टिव्ह. बॅक्टेरियोफाज ह्युमन, प्लांट, बॅक्टेरिया का ॲनिमल, कोणाला नेमकं इन्फेक्शन करतात बॅक्टेरियोफाज? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये, या पिक्चर मध्ये, दिस इज अ बॅक्टेरियल सेल and on bacterial cell many viruses are attacking, many viruses are adhering. अनेक व्हायरसेस या बॅक्टेरियल सेलच्या सरफेसवर बसलेले आहेत, त्यांना अटॅक करत आहेत बॅक्टेरियाच्या सेलवर. तर अशा व्हायरसेसला काय म्हणायचं? बॅक्टेरियोफाजेस. दॅट्स वाय बॅक्टेरियोफाजेस इन्फेक्टिव्ह बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफाजेसची डेफिनेशनच आहे, व्हायरसेस which infect the bacteria are called as bacteriophages. त्यानंतर पुढचा एमसीक्यू आहे द TMVR. TM belong from टोबॅको मोझाईक व्हायरस. दिस इज अ फिगर ऑफ टोबॅको मोझाईक व्हायरस. हा रॉड शेप असतो, या ठिकाणी दिलेला आहे. टोबॅको मोझाईक व्हायरस इज रॉड शेप. पुढचा एमसीक्यू आहे कॅप्सिड इज कंपोज्ड ऑफ स्मॉल प्रोटीन स्क्वॉड. आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे मी, कॅप्सिड हे पूर्ण कॅप्सिड आहे. आणि पूर्ण कॅप्सिड कशापासून बनलेलं आहे? स्मॉल स्मॉल युनिट्स ऑफ कॅप्सोमर्स. याला कॅप्सोमर, याला कॅप्सोमर, याला कॅप्सोमर, म्हणजे हे सगळे काय कॅप्सोमर्स आहेत. दॅट्स वाय कॅप्सिड इज कन्सिस्ट ऑफ कॅप्सोमर्स. त्यानंतर पुढचं एमसीक्यू आहे व्हायरोला व्हायरस इज कॉझल एजंट ऑफ. व्हायरोला व्हायरस मुळे कुठला रोग होतो? स्मॉल पॉक्स होतो. हे झालं व्हायरसवर आधारितले एमसीक्यू. आता बॅक्टेरियाच्या आधारितले काही एमसीक्यू आपण पाहूया. बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियाचे वेगवेगळे शेप या ठिकाणी दिलेले. शेपवर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. समजा जे स्पेरिकल बॅक्टेरिया असतात त्यांना काय म्हणायचं? द स्पेरिकल बॅक्टेरिया कॉल्ड ॲज कोकाय. या ठिकाणी कोकाय आहे. ठीक आहे. तर असे कोकाय हे दोन मध्ये सुद्धा असू शकतात, त्यांना म्हणायचं डिप्लोकोकाय. DI म्हणजे दोन. काही कोकाय हे असे चेन मध्ये असतात, त्यांना म्हणायचं स्टेप्टोकोकाय. काही बॅक्टेरिया म्हणजे स्पेरिकल बॅक्टेरिया हे असे 4च्या नंबर मध्ये असतात, त्यांना म्हणायचं टेट्रॅड. काही कोकाय हे 8 नंबर मध्ये असतात, त्यांना म्हणायचं सार्सिना. आणि काही अनेक नंबर मध्ये असतात पण त्यांना विशिष्ट असा शेप नसतो, त्यांना म्हणायचं स्टॅफिलोकोकाय. ठीक आहे. तर रॉड शेप बॅक्टेरिया आर कॉल्ड, हे या ठिकाणी रॉड शेप बॅक्टेरिया त्यांना म्हणायचं बॅसिलाई. स्पेरिकल असलेले बॅक्टेरिया त्यांना म्हणायचं कोकाय. त्यानंतर स्पायरल, हे असे रिबिन सारखी बॅक्टेरिया असतात, त्यांना म्हणायचं स्पिरिला.
तर असे एमसीक्यू मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात बॅक्टेरियाच्या शेपवरून. त्यानंतर बॅक्टेरियम हॅव्हिंग अ पेअर ऑफ फ्लॅजेला ऑन वन साइड इज कॉल्ड एज. फ्लॅजेला म्हणजे काय? द फ्लॅजेला इज अ ऑर्गन प्रेझेंट आउटर साइड ऑफ द बॅक्टेरिया सेल फॉर इट्स लोकोमोशन. बॅक्टेरिया एका स्थानाहून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी एका विशिष्ट अशा सेल ऑर्गनेलची किंवा विशिष्ट अशा एक्सटर्नल अपेंडिक्सची गरज असते, त्याला म्हणतात फ्लॅजेला. तर काही फ्लॅजेला असे आहे की पेअर ऑफ फ्लॅजेला बॅक्टेरियाच्या एका टोकालाच असतील, तर त्याला म्हणायचं सिफॅलोट्रायकस बॅक्टेरिया. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिफॅलोट्रायकस. बघा, हे बॅक्टेरियाच्या एका टोकाला पेअर ऑफ फ्लॅजेला आहे, 2 फ्लॅजेला आहेत, त्याला म्हणतात सिफॅलोट्रायकस. पुढचं एमसीक्यू आहे, बॅक्टेरियम हॅव्हिंग अ टफ्ट ऑफ फ्लॅजेलम ऑन बोथ साइड्स इज कॉल्ड एज. बघा, बोथ साइडला टफ्ट म्हणजे काय? TUFT. टफ्ट म्हणजे असा गुच्छ. दोन्ही साइडला बॅक्टेरियाचा जर फ्लॅजेलाचे गुच्छ असतील, अशा बॅक्टेरियाला म्हणायचं लोफोट्रायकस बॅक्टेरिया. पुढचा एमसीक्यू, द फ्लॅजेला डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॅक्टेरियल सेल सरफेस आर कॉल्ड एज. बघा, हे आहे बॅक्टेरियाच्या पूर्ण सेलच्या सरफेसवर फ्लॅजेला आहे, तर अशा बॅक्टेरियाला म्हणायचं पेरिट्रायकस बॅक्टेरिया. व्हेन फ्लॅजेला प्रेझेंट और डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द सरफेस ऑफ द बॅक्टेरियल सेल, त्याला म्हणायचं पेरिट्रायकस बॅक्टेरिया. त्यानंतर पिलाय आर मेड अप ऑफ प्रोटीन. पिलाय म्हणजे फ्लॅजेलाच्या व्यतिरिक्त आणखीनही बॅक्टेरियाच्या सेलच्या सरफेसवर एक शॉर्ट स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणायचं पिलाय. आणि अशी पिलाय हे पिलिन नावाच्या प्रोटीननं बनलेले असतात. The process of conjugation is first discovered by dash in dash. So conjugation म्हणजे काय हे अगोदर लक्षात घ्यावं लागेल. Conjugation is a type of sexual reproduction in bacteria. In conjugation process, two bacteria, so one genetic material of one bacteria transferred to the another bacteria by the formation of conjugation tube. That reproduction is called as conjugation. आणि हे कॉन्जुगेशन पहिल्यांदा कोण डिस्कवर केलं? सायंटिस्ट लिडरबर्ग अँड टॅटम. कुठल्या बॅक्टेरियामध्ये डिस्कवर केलं? इन ई कोलाय. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रान्सफर ऑफ बॅक्टेरियल जेनेटिक मटेरियल बाय व्हायरसेस इज कॉल्ड एज. म्हणजे एका बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जाणं कशाच्या सहाय्यानं? व्हायरसेसच्या सहाय्यानं. तर अशा रिप्रोडक्शनला काय म्हणायचं? ट्रान्सडक्शन. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज ट्रान्सडक्शन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? When bacteria intake genetic material from the surrounding medium, that is called as transformation. ठीक आहे. रिप्रोडक्शन चे 3 टाइप, सेक्शुअल रिप्रोडक्शन चे 3 टाइप इथे सांगितलेले, ट्रान्सडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. When transfer of genetic material from one bacterium to another bacterium by formation of conjugation tube, that is called as conjugation. पुढचा एमसीक्यू आहे, DNA of E. coli is. ई कोलाय मध्ये डीएनए कसा असतो? सर्क्युलर असतो. ठीक आहे. सर्क्युलर म्हणजे काय? एक्झॅक्टली गोल पाहिजे असं काय नाही, दोन्ही टोकं त्याची जोडलेली पाहिजे, त्याला सुद्धा आपण सर्क्युलर म्हणू शकतो. या ठिकाणी बॅक्टेरियाची सेल आहे, मुद्दामून ही बॅक्टेरिया सेल या ठिकाणी आणलेली आहे, कारण सगळेच एमसीक्यू एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. कृपया व्हिडिओ स्किप करू नका, पुढे जाऊ नका. प्रत्येक एमसीक्यू अत्यंत महत्त्वाचा आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. तर पहा, या ठिकाणी बॅक्टेरियाचे जे आउटर सेल सरफेस यावर ही जे केसासारखं दिसते शॉर्ट स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज पिलाय. या ठिकाणी दिलेले पिलाय, हे पिलाय. पिलायच्या खाली असतात कॅप्सूल और स्लाइम लेयर. हे असतं हे कॅप्सूल, आणि कॅप्सूलच्या खाली असते बॅक्टेरियाचे सेल वॉल. हे बॅक्टेरियाचे सेल वॉल ही N-acetyl म्युरामिक ऍसिड आणि N-acetyl ग्लुटामिक ऍसिड, त्याला शॉर्ट मध्ये नाग, NAG, नाग, अँड नाम, NAM, याच्यापासून बनलेली असते, किंवा पेप्टिडोग्लायकॉन लेअरनं बनलेली असते, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड ऑफ पेप्टिडोग्लायकॉन लेअर. त्याच्यानंतर बॅक्टेरियल सेल वॉलच्या खाली असतात सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन, त्याला दुसरं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. So the plasma membrane is also called as cell membrane, and that plasma membrane is selectively permeable. म्हणजे ज्या गोष्टीची आवश्यकता असते बॅक्टेरिया सेलच्या मध्ये, त्याच गोष्टीला हे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं? आतमध्ये प्रवेश देतं. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतं हे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये प्लाझ्मिड आहे, त्याच्यानंतर रायबोझोम आहे, क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोमला या ठिकाणी न्यूक्लिओइड म्हणायचं, न्यूक्लिओइड, कारण या ठिकाणी दिस इज अ प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरिया सेल इज अ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक का म्हणायचं? कारण वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज अब्सेंट. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, नॉट वेल डेव्हलप्ड. कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस.
Well developed nucleus is absent in prokaryotes. Example is bacteria. ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे प्लाझमिड हे सर्क्युलर डीएनए असतो. एक तर डीएनए असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक डीएनए बॅक्टेरियाच्या सेल मध्ये असतो, त्याला म्हणायचं प्लाझमिड. प्लाझमिड इज सेल्फ रेप्लिकेटिंग circular DNA, autonomously self-replicating circular DNA that is present extra to the chromosome. Extrachromosomal autonomously replicating circular DNA is called as plasmid. त्या प्लाझमिड मध्ये कॅपॅसिटी असते की तो स्वतः रेप्लिकेट होऊ शकतो, स्वतःची कॉपी स्वतः तयार करू शकतो. तर ह्या डिस्क्रिप्शन मधून तुम्हाला जे मी आता डिस्क्रिप्शन सांगितले बॅक्टेरियाचं, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात एमसीक्यू मध्ये. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया आर कॉमनली कॉल्ड एज, सायनोबॅक्टेरियाला कॉमनली काय म्हणायचं, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणायचं त्यांना. ठीक आहे. नॉस्टॉक रिप्रोड्युसेस व्हिजिटेटिव्ह, त्यांच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असतं. समजा एक नॉस्टॉकची सेल असेल, त्याच्यापासून दुसरी नॉस्टॉकची सेल तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता हे तर झालं व्हायरसेस आणि बॅक्टेरियाच्या आधारितले एमसीक्यू. डायव्हर्सिटी ऑफ क्रिप्टोग्राम्स या पेपर मधले सेमिस्टर फर्स्ट बीएससी फर्स्ट इयरचं सेमिस्टर फर्स्ट मधला पहिला पेपर जो आहे डायव्हर्सिटी ऑफ क्रिप्टोग्राम्स फर्स्ट, जो की 13 तारखेला आहे. यावरले व्हायरस आणि बॅक्टेरिया हे मी कव्हर केलेलं आहे या प्रेझेंटेशन मध्ये. तर पुढचं जे एमसीक्यू किंवा क्वेश्चन बँक राहणार आहे ती अल्गी आणि फंजा यावर आधारित क्वेश्चन बँक राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. या एमसीक्यू सोबतच जर विद्यापीठाचे काही नवीन सर्क्युलर आले असेल तर ते नवीन सर्क्युलर सुद्धा मी त्याच्यावर आधारित सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुमचे जे काही पेपर असतील त्यावर आधारित एमसीक्यू तुमच्या शिक्षक लोकांना, प्राध्यापक लोकांना विनंती करा की त्या विषयाचे संबंधित विषयाचे एमसीक्यू तयार करा, त्याचा व्हिडिओ तयार करा किंवा आम्हाला पाठवा. मी बॉटनीचे एमसीक्यू तयार करू शकतो. तर बॉटनीच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट सेमिस्टर असेल, थर्ड सेमिस्टर असेल, फिफ्थ असेल, सिक्स्थ असेल, सगळ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी बॉटनीचे एमसीक्यू तयार करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.